कमळी मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अन्नपूर्णा प्रचंड दुःखात आहेत. त्यांनी अन्नाचा कणही शिवलेला नाही. त्यांना आधार देण्याचं नाटक करत कामिनी त्यांना उभं करते. पण अन्नपूर्णा उभ्या राहताच कामिनी मुद्दाम आपला हात बाजूला सारते. अशक्तपणामुळे अन्नपूर्णा क्षणात जमिनीवर कोसळतात. हे सर्व क्रूर कारस्थान सदानंदाच्या डोळ्यांसमोर घडत असतं, ज्यामुळे घरातील तणाव अधिकच वाढतो. दुसरीकडे नयनतारा वर्तमानपत्रातील एक बातमी वाचून थक्क होते. ती गौरीला, राजनची खरी बायको सरू, सांगते जर अन्नपूर्णाताईंची मोठी नात वेळेत परत आली नाही तर त्या आपली संपूर्ण प्रॉपर्टी त्या मूर्ख अनिकाच्या नावावर करणार आहेत. या बातमीमुळे आता मालमत्तेच्या वारसदार प्रश्नाला नवं वळण मिळालं आहे. राजनच्या आयुष्यातून गौरीचं अस्तित्व कायमचं मिटवण्यासाठी रागिणी एक टोकाचं पाऊल उचलते. ती गौरी आणि राजन यांच्या आठवणी, फोटो फ्रेम्स आणि जुन्या वस्तू एकत्र करून पेटवून देते. रागिणी कामिनीला म्हणते, आता या घरात किंवा राजनच्या आयुष्यात गौरीची कोणतीही आठवण शिल्लक राहणार नाही. नेमक्या याच वेळी तिथे राजनची एंट्री होते. आपल्या प्रेमाच्या आठवणी आगीत जळताना पाहून राजनचा संयम सुटतो. तो रागिणीवर इतक्या जोराने ओरडतो की त्याचा तो रुद्रावतार पाहून रागिणीची बोबडी वळते आणि ती प्रचंड घाबरते. राजनचा हा संताप रागिणीला महागात पडणार का? आणि अन्नपूर्णांच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण ठरणार? पाहायला विसरू नका कमळी. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.